जे ज्यांचं पहिल्यापासूनच मराठी शाळेमध्ये शिक्षण झालं आहे वगैरे त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि जे सर्वसामान्य ग्रामीण भागातील असतील, शेतकऱ्यांची मुलं असतील, यांचा प्रशासनातील सहभाग वाढेल. त्याच्यामुळे मराठी भाषेतनं नक्कीच ज्या परीक्षा होणार त्याचं आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पण त्यांचं वेळापत्रक पाळलं पाहिजे. एक वर्षामध्ये निकाल लागले पाहिजे. यासाठी जे काही आवश्यक बदल आहेत ते करणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर सध्याच्या घडीला पाहिलं तर MPSCच्या ज्या परीक्षा आहेत त्या कोर्ट कचेरीमध्ये अडकतात, न्यायालयीन प्रक्रियेत अडकतात. 2-2, 3-3 वर्ष पूर्ण भरती प्रक्रियाच पूर्ण होत नाही. सगळ्या परीक्षा जसं की TCS IBPS खूप मोठ्या प्रमाणात घोटाळे झालेले आहेत. तुम्ही तुमच्या माध्यमातून बऱ्याच वेळा तुम्ही पण बातम्या दिलेल्या आहेत. तर त्याच्याकडे सुद्धा फडणवीस साहेबांनी पटकन त्या परीक्षा MPSCकडे वर्ग करणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम आहे की परीक्षा पद्धतीविषयी, कारण की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये पारदर्शकता राखली जाईल का हा सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह या बाबतीत आहे. मग आयोगाला त्यांची पात्रता सिद्ध करणं गरजेचं आहे. MPSCच्या परीक्षेमध्ये आता मोठे बदल झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी सर्वच परीक्षा मराठीत घेणार अशी घोषणा केली. त्यानंतर काल शिवाजीराव गर्जे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला आणि त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे. UPSC प्रमाणेच आता डिस्क्रिप्टिव्ह अर्थात वर्णनात्मक पद्धतीने आता MPSCच्या परीक्षा होणार आहे आणि परीक्षेमधील हा मोठा बदल आहे. शिवाय जे काही स्ट्रक्चरल बदल होते ते सुद्धा UPSC प्रमाणेच केलेले आहेत. यावरच बोलण्यासाठी मी पुण्यातील काही विद्यार्थ्यांशी बोलणार आहे. त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या मनात काय आहे, काय परिणाम होणार आहेत त्यांच्यावर, या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याशी बोलणार आहे. नितीन, या बदलाकडे तुम्ही कसं पाहता? जे काही आता काल फडणवीस साहेब अधिवेशनामध्ये म्हणले की MPSCमध्ये UPSC प्रमाणे काही स्ट्रक्चरल चेंजेस होणार आहे, तर ते निर्णय स्वागतार्ह आहे. कारण काळानुसार त्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं होतं. आणि आत्ता बऱ्यापैकी पाहिलं तर महाराष्ट्र शासनाने किंवा MPSCने पण हे UPSCचाच पॅटर्न आता लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्याप्रमाणे मग इतर राज्यांमधले जे आयोग असतील किंवा UPSC असेल, मग ह्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पण त्यांचं वेळापत्रक पाळलं पाहिजे. एक वर्षामध्ये निकाल लागले पाहिजे. यासाठी जे काही आवश्यक बदल आहेत ते करणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर सध्याच्या घडीला पाहिलं तर MPSCच्या ज्या परीक्षा आहेत त्या कोर्ट कचेरीमध्ये अडकतात, न्यायालयीन प्रक्रियेत अडकतात. 2-2, 3-3 वर्ष पूर्ण भरती प्रक्रियाच पूर्ण होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत अनेक अडचणी निर्माण होतात. परंतु UPSCच्या बाबतीत तसं होत नाही. UPSCच्या बाबतीत हे पूर्ण एकदम वेळेमध्येच सर्व परीक्षा असतील, त्यांचं वेळापत्रक पूर्णपणे पार पाडलं जातं. तर या बाबतीमध्ये कुठंतरी विद्यार्थ्यांना बऱ्याच दिवसापासून अपेक्षा होते की MPSCच्या बाबतीत ही तसं झालं पाहिजे. आणि MPSCच्या काही परीक्षा ह्या फक्त इंग्रजी भाषेमध्ये होत होत्या, जसं की कृषीच्या असतील, टेक्निकलच्या असतील, अभियांत्रिकीच्या असतील. तर त्या संदर्भात देखील फडणवीस साहेबांनी घोषणा केली की त्या परीक्षा देखील मराठीमध्ये होतील. त्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? या निर्णयामुळे जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, जे ज्यांचं पहिल्यापासूनच मराठी शाळेमध्ये शिक्षण झालं आहे वगैरे, त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि जे सर्वसामान्य ग्रामीण भागातील असतील, शेतकऱ्यांची मुलं असतील, यांचा प्रशासनातील सहभाग वाढेल. त्याच्यामुळे मराठी भाषेतनं नक्कीच ज्या परीक्षा होणार त्याचं आम्ही स्वागत करतो. मुख्यमंत्री असं म्हणालेत की ह्या परीक्षा आपण मराठीत घेणार आहेत, मात्र साहित्य म्हणजे पुस्तकं उपलब्ध आहेत का सध्या मार्केटमध्ये? काय तुमचं निरीक्षण? नाही, काय झालंय, आता कृषी आणि अभियांत्रिकीच्या ज्या पदवीच्या परीक्षा आहेत त्या पण मराठीमध्ये होणार आहेत, ज्या आधी होत नव्हत्या. त्यामुळे आपोआपच साहित्य निर्मिती होईल आणि ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. सध्या उपलब्ध नाही असं तुमचं? सध्या काही प्रमाणात उपलब्ध आहे, काही प्रमाणात नाही. पण उपलब्ध नसेल तरी आधी सुरुवातीला सगळे इंग्लिशमधूनच तयारी करत होते ना, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना काही अडचण नाही. पण फक्त विद्यार्थ्यांना दुसरा पर्याय उपलब्ध करून दिलाय त्यांनी. तुम्हाला काय वाटतं, आता ही वर्णनात्मक अर्थात डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने म्हणजे UPSC सारखी परीक्षा आता MPSC घेणार आहे, काय तुमच्या अभ्यासात तुम्हाला बदल करावा लागतोय? पुन्हा परत तुम्हाला पुस्तक नवीन साहित्य विकत घ्यावं लागतंय का? काय त्रास होतो आणि काय फायदे त्या गोष्टीचे? खरं म्हणजे डिस्क्रिप्टिव्हचा खूप स्वागतार्ह हा निर्णय आहे. जेणेकरून मुळात म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी मराठी भाषेला आत्ताच नुकता दर्जा दिलेला आहे. तर ह्यामुळे एक चांगली पद्धत काय आहे की बाबा मुलांना आत्मविश्वास वाढवेल की राष्ट्रीय स्तरावरती मराठी भाषेतूनही स्पर्धा परीक्षा देता येईल. दुसरी एक गोष्ट असं होईल की मराठीतून साहित्य निर्मिती जास्त होईल. आणि प्रश्न आपला असा आहे, मी तुम्हाला प्रश्न असा विचारला की डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आता ही परीक्षा घेतल्या जाणार आहेत, तर त्याचा काय परिणाम होणार आहे? त्याचा परिणाम दोन गोष्टी आहेत, चांगले आणि वाईट हे होणार आहेत. असं 1-2.5 लाख विद्यार्थी यातून बाहेर पडणार आहेत, जे आधीपर्यंत ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने अभ्यास करत होते. त्याचबरोबर आता नवीन अभ्यासक्रमानुसार डिस्क्रिप्टिव्हला तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं शास्त्र अभ्यास असलं पाहिजे, पण ऑब्जेक्टिव्हमध्ये MCQ टाईपमध्ये फॅक्ट्सवरती जास्त रिटर्न केलं जात होतं. पण रिटर्न स्पर्धेमुळे ह्याचा खूप फायदा होणार आहे. दुसरं म्हणजे एक म्हणजे हा विद्यार्थ्यांचा जो ओढा आहे मराठी भाषेचा, की मराठी भाषेमध्ये प्रशासकीय सेवेमध्ये मराठी भाषेचा वापर करावा असं मध्ये आदेश निघाला होता. तर ह्या मराठी जास्त करून आल्यामुळे
साहजिकच आहे व्यवस्थेमध्येही मराठीचा वापर केला जाईल. नक्कीच दुसरे विद्यार्थी माझ्यासोबत आहे. आता डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने ही परीक्षा होते, तर कुठेतरी UPSC परीक्षेकडे फार गांभीर्याने मराठी मुलं पाहत नव्हते. आता त्यांचा ओढा वाढू शकतो का इकडे, कारण ती परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होती आणि आता ही पण परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार आहे. नाही, डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं पॅटर्न आता त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेलं आहे, परंतु ह्याच्यामध्ये काही फायदेशीर गोष्टी होणार आहेत आणि काही नाही, मला विद्यार्थी म्हणून तुम्ही सांगा की तुम्हाला कसं सोपं वाटतो निर्णय की खडतर आहे निर्णय? नाही, मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये अजून काही ठोस निर्णय घेतले पाहिजेत. म्हणजे जसं की हे पाठीमागचे आपण उदाहरण देऊ शकतो, इंजिनिअरिंगचे पेपर होते, FSOचे पेपर होते. ह्याच्यामध्ये काय झालं आहे की पेपर तपासणीची जी गुणवत्ता आहे तर ती गुणवत्ता त्या प्रमाणात राहिलेली नाही आहे. काही विद्यार्थ्याला जर आपण विद्यार्थ्याला कन्सिडर केलं, 100पैकी एका पेपरमध्ये त्याला कन्सिडर करतो आहे, 100पैकी तर त्या विद्यार्थ्याला 80 मार्क पडत असतील आणि दुसरा पेपर तो जर द्यायला जात असेल तर त्या दुसऱ्या पेपरमध्ये अशा काय होते की त्याला 40 मार्क भेटतात. हा जो समतोल राहत नाही आहे पेपर चेकिंगमध्ये, तर हे बरेच ड्रॉबॅक्स आहेत. हे ज्यावेळेस राज्यसेवेची पहिली परीक्षा होईल आता नियोजित 29 सप्टेंबरला पूर्वपरीक्षा, त्याच्यानंतर पुढल्या वर्षी एप्रिल वर्षामध्ये त्याचं मेन्स परीक्षा आहे. मग त्याच्यानंतर हे पेपर तपासणीसाठी उपलब्ध पर्यवेक्षक किंवा हे जी काही यंत्रणा आहे ह्याच्यासाठी तर तेवढं MPSCचं सक्षमीकरण नाही आहे. आणि सोबत काय माहिती आहे का, खूप मोठा सिलेबस दिलेला आहे. मग आता काय केलेलं आहे, MPSCने काय केलं की मुख्य परीक्षेमध्ये खूप मोठा मार्किंग सिस्टम आहे. नंतर त्याच्यानंतर मुलाखतीचं बघायला गेलं तर 275 मार्क आहेत. ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात गडबड होऊ शकते, कारण आपण ती जी मार्किंग सिस्टम जुनी होती MPSCचं ते अतिशय योग्य होते. जर तुम्हाला बदल करायचेच हवे होते तर त्यांनी काही प्रमाणामध्ये, माझं असं वैयक्तिक मत आहे की जर तुम्हाला बदलच करायचे होते तर थोडंसं MPSCच्या जे ऑब्जेक्टिव्हचं पेपर आहे त्याच्यामध्ये जर अजून ऑब्जेक्टिव्ह प्लस तुम्ही जर थेरी ठेवलं असतं तर ते योग्य झालं असतं. आणि अजून एक मला कालच्या निर्णयाबद्दल फडणवीस साहेबांचं स्वागतच आहे. फडणवीस साहेबांनी सांगितलं म्हणजे महाराष्ट्रात काहीतरी चांगलं घडेल असं अपेक्षित आहे. परंतु मी तुम्हाला सर उदाहरण देतो, फडणवीस साहेबांनी ह्याच्याकडं गांभीर्यपूर्वक बघणं गरजेचं आहे. 2021 साली ड्रग इन्स्पेक्टर नावाची एक जाहिरात आली होती, राजपत्रित गट ब ची परीक्षा आहे. 2021ला मी माझ्यासहित अनेक विद्यार्थ्यांनी ह्याच्यावर आंदोलन केलं, ती जाहिरात थांबवली, त्याचे सेवा प्रवेश नियम कंप्लीट व्हायला 2024 लागलं. आज 2025 12 फेब्रुवारीला मी अनेक वेळा विधान परिषद असेल, विधानसभे असेल, अनेक आमदार महोदयांच्या माध्यमातून पाठपुरावा करून सुद्धा ही परीक्षा येत नाहीये. म्हणजे हे खूप मोठं शोकांतिक आहे. गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी बघितलं. आणि हे फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी गेली 3.5 वर्ष झालं एक परीक्षा प्रक्रिया कंप्लीट होत नाही आहे. त्यामुळं राज्यातले लाखो माझे फार्मसीचे बांधव आहेत तर ते वेगवेगळे आर्थिक विवेचनेत आहेत, कोणाचं वय वाढलेलं आहे, माझ्या ज्या मुली आहेत, भगिनी आहेत, त्यांचं लग्नाचं वय उलटून गेलेलं आहे. अशा बऱ्याच अडचणी येत आहेत. तर त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं म्हटलेत ते की इथून पुढे UPSC प्रमाणे सगळं स्ट्रक्चर फॉलो केलं, जर तरी ड्रग इन्स्पेक्टरची जाहिरात आली पाहिजे. सोबत एक सरळ सेवेची परीक्षा आहे. ज्या पद्धतीनं फडणवीस साहेबांनी सांगितलंय की आपल्या सरळ सेवेच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या परीक्षा, जसं की TCS IBPS खूप मोठ्या प्रमाणात घोटाळे झालेले आहेत. तुम्ही तुमच्या माध्यमातून बऱ्याच वेळा तुम्ही पण बातम्या दिलेल्या आहेत. तर त्याच्याकडे सुद्धा फडणवीस साहेबांनी पटकन त्या परीक्षा MPSCकडे वर्ग करणं गरजेचं आहे. नितीनराव, आणखी काय चेंजेस झालेले आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत आता विद्यार्थ्यांसाठी? क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3ची पदं ही MPSC मार्फत भरली जाणार आहेत आणि हळूहळू सरळ सेवेच्या पदभरती देखील MPSCकडे देण्याचं सरकार धोरण राबवत आहे. तर ह्या चांगल्या गोष्टी. यामुळे काय होईल की जे सरळ सेवा परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये जे घोटाळे होत होते ते कुठेतरी थांबतील आणि MPSCचा एक कारभार हा पारदर्शक आहे. त्याच्यामुळे नक्कीच सर्वसामान्य विद्यार्थी जे असतील त्यांचा अधिकारी होण्याचं प्रमाण वाढेल किंवा ते त्यांच्या अभ्यासानुसार अधिकारी होतील आणि पैशाचे जे होणारे गैरव्यवहार ते थांबतील. मग अशी तुमच्या मित्रांनी एक चांगला मुद्दा उपस्थित केला की पेपर तपासताना जे निकष लावले जातात, एकाच विद्यार्थ्याला त्याच पेपरला 80 मार्क आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला 40 मार्क, तर हा ड्रॉबॅक नाही का या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेचा? आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये विद्यार्थ्यांना एवढीच अडचण. आता विद्यार्थ्यांना सिलेबसची काही प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम आहे की परीक्षा पद्धतीची. कारण की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये पारदर्शकता राखली जाईल का हा सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह या बाबतीत आहे. मग आयोगाला त्यांची पात्रता सिद्ध करणं गरजेचं आहे. जर काही आता विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की FSO आणि च्या पेपरमध्ये काहीतरी थोडेसे गोंधळ झाले वगैरे असं चर्चा आहे विद्यार्थ्यामुळे, त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये एक साशंकता आहे. तर आयोगानं ह्या बाबतीत सगळ्या त्यांच्याकडे रचना आहे का डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या बाबतीत हे पाहणं गरजेचं आहे. हां, शेवटचा प्रश्न. देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिलाय आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने आता आम्ही विचार करतो MPSC संदर्भात. विद्यार्थ्यांना किती फडणवीसांच्या या निर्णयावर विश्वास वाटतो? मी म्हणेन विश्वास वाटतो, ह्याच्यापेक्षा त्यांनी सातत्यात आणून द्यावा
विद्यार्थ्यांना विश्वास पुन्हा येईल. खरं म्हणजे गेल्या वर्षांमध्ये 3-4 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे निकाल रखडलेले आहेत. अनेक 22च्या विद्यार्थ्यांना PSIच्या अजूनही जॉईनिंग मिळालेली नाही आहे. तर त्यांनी ही शाश्वती द्यावी की जागा वाढ आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ह्या जी बदलती प्रणाली आहे त्याच्यामध्ये पारदर्शकतेने काम होईल याची शाश्वती द्यावी. विद्यार्थी विश्वास ठेवतील. नक्कीच. तर हे होते पुण्यातील MPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी. त्यांची जी पदभरती झाली त्यांना नियुक्त्या देण्याचा प्रश्न असेल किंवा डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा झाल्या ते काही हरकत नाही, मात्र त्यामध्ये सातत्य असावं आणि त्यामध्ये काही जे संभाव्य घोळ होऊ शकतात अशी शंका त्यांनी उपस्थित केली. त्यावर देखील मुख्यमंत्री महोदय आणि आयोगाने लक्ष केंद्रित करावं आणि जो टाइम टेबल ठरवला आहे त्यानुसार सगळ्या गोष्टी सुरळीत व्हाव्या अशा माफक अपेक्षा विद्यार्थ्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. विष्णू सानपलेट, सब मराठी, पुणे.